संतवाणी भेटी लागी जीवा. बाराव्या ते 16व्या शतकात महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले. सामान्य लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी या संतांनी अनेक अभंग लिहिले. त्यांना संतवाणी असेही म्हणतात. महाराष्ट्रात जे संत होऊन गेले ते सर्व वारकरी संप्रदायातील मानले जातात. याचा पाया ज्ञानेश्वरांनी घातला व त्यावर पताका संत तुकारामांनी लावली. ज्ञानेश्वरे रचिले पाया, तुका झालासे कळस. तुकाराम बोल्लोबा अंबिले मोरे यांचा काळ 1608 ते 1650 मानला जातो. भक्ती, ज्ञान व वैराग्य यांचा अद्भुत संगम म्हणजेच संत तुकाराम. प्रेम, नैतिकता, करुणा व सर्वानुभूती ईश्वर या मूल्यांना प्रमाण म्हणूनच आपल्या प्रापंचिक म्हणजेच सांसारिक जीवनाचा आदर्श ते या अभंगातून मांडतात. संत तुकारामांचा प्रस्तुत अभंग भेटी लागी जीवा सकल संत गाथाच्या दुसऱ्या खंडातील श्री तुकाराम महाराजांची अभंग गाथा अभंग क्रमांक 1136 मधून घेतला आहे. या अभंगात संत तुकाराम आपल्या मनातील विठ्ठलाच्या भेटीची ओढ, आतुरता म्हणजेच डिझायर योग्य उदाहरणातून रेखाटतात. भेटी लागी जीवा लागली से आस. भेटी लागी जीवा लागली से आस. आहे रात्र दिवस वाट तुझी. आहे रात्र दिवस वाट तुझी. भेटी लागी जीवा लागली से आस. पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन. पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन. तैसे माझे मन वाट पाहे. तैसे माझे मन वाट पाहे. भेटी लागी जीवा लागली से आस. भेटी लागी जीवा लागली से आस. दिवाळीच्या मुळा लेकिया सावली. दिवाळीच्या मुळा लेकिया सावली. पाहतसे वाटोली पंढरीची. पाहतसे वाटोली पंढरीची. भेटी लागी जीवा लागली से आस. भेटी लागी जीवा लागली से आस. भुकेली बाळ अतिशोक करी. भुकेली बाळ अतिशोक करी. वाट पाहे उरी माऊलीची. वाट पाहे उरी माऊलीची. भेटी लागी जीवा लागली से आस. भेटी लागी जीवा लागली से आस. तुका
भेटी लागी जीवा लागलीचे आस पाहे रात्रंदिवस वाट तुझी. आपल्या मनातील विठ्ठल भेटीची आस म्हणजेच विश व्यक्त करताना संत तुकाराम महाराज म्हणतात, हे विठ्ठला, माझ्या जीवाला तुझ्या भेटीची ओढ लागली आहे, म्हणजेच डिझायर. रात्रंदिवस मी तुझी वाट पाहत आहे. पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन तैसे माझे मन वाट पाहे. विठ्ठल भेटीची ओढ उदाहरणातून स्पष्ट करताना संत तुकाराम म्हणतात, ज्याप्रमाणे चकोर नावाचा पक्षी पौर्णिमेच्या चंद्राची वाट पाहतो, जसे पौर्णिमेचा चंद्र म्हणजे त्याचे जीवनच आहे, तसेच हे ईश्वरा, माझे मन तुझ्या भेटीची आतुरतेने वाट पाहत आहे. या काव्य पंक्तीतील आलेला चकोर पक्षी हा एक काल्पनिक पक्षी आहे, जो पौर्णिमेची चंद्रकिरणे पिऊन जीवन जगतो. दिवाळीच्या मुळा लेकी आसवली, पाहत असे वाटोली पंढरीची. या पंक्तीद्वारे पुढील उदाहरणातून संत तुकाराम म्हणतात, माहेरी जाण्याच्या ओढीने आसुसलेली लेक म्हणजेच मुलगी जशी दिवाळीची वाट पाहत असते, तसाच मीही पंढरीला जाण्याची वाट पाहत आहे. तुझ्या भेटीसाठी मी आतुर आहे. भुकेली वा बाळ अति शोक करी, वाट पाहे उरी माऊलीची. पुढील मनाला स्पर्श करणाऱ्या उदाहरणाद्वारे संत तुकाराम म्हणतात, भूक लागलेले म्हणजेच हंगरी तान्हे बाळ जसे आपल्या माऊलीची म्हणजेच आईची वाट पाहत असते, म्हणजेच तिच्यासाठीच ते रडते. तसाच मीही विठू माऊलीच्या दर्शनासाठी आसुसलेला आहे. तुका म्हणे मज लागलीसे भूक, धावनी श्रीमुख दावी देवा. शेवटच्या पंक्तीतून विठ्ठल भेटीसाठी आतुर होऊन संत तुकाराम म्हणतात, हे विठ्ठला, ज्या बाळाप्रमाणेच मला तुझ्या दर्शनाची भूक लागली आहे, त्या भुकेने मी व्याकुळ झालो आहे. तेव्हा हे पांडुरंगा, तू आता धावत येऊन तुझे श्रीमुख मला दाखव, दर्शन दे. संतवाणी आ संत कृपा झाली. संत बहिणाबाई. संत बहिणाबाई यांचा जन्म 1668 मध्ये व मृत्यू 1700 मध्ये झाला. या वारकरी संप्रदायातील संत कवयित्री होत्या. तसेच संत तुकारामांच्या शिष्याही होत्या. ओव्या, श्लोक, आरत्या इत्यादी त्यांच्या रचना प्रसिद्ध आहेत. त्यांनी सुमारे 476 अभंग लिहिले आहेत. संत कवयित्री बहिणाबाईंचा प्रस्तुत अभंग संत कृपा झाली सकल संत गाथा खंड दुसरा, संत बहिणाबाईंचे अभंग या ग्रंथातून घेतला आहे. या अभंगात महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय रूपी म्हणजेच कम्युनिटी इमारतीच्या उभारणीमध्ये संतांचा किती मोलाचा म्हणजेच व्हॅल्युएबल वाटा आहे. प्रस्तुत संत कृपा झाली या अभंगात बहिणाबाई संतांनी केलेल्या महान कार्याचा गौरव मंदिराच्या रूपकाद्वारे म्हणजेच उदाहरणाद्वारे व्यक्त करताना म्हणतात,
संत कृपा झाली, इमारत फळा आली. या पंक्तीतून संत बहिणाबाई म्हणतात की संतांची कृपा झाली म्हणूनच वारकरी संप्रदाय रूपी देवालयाची इमारत आकाराला यशस्वीपणे आली. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालय. या पंक्तीमध्ये बहिणाबाई म्हणतात, या इमारतीचा पाया म्हणजेच फाउंडेशन संत ज्ञानेश्वरांनी घातला आणि देवालयाची उभारणी केली. याचा अर्थ असा की वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानेश्वरांनी उभारला. नामा तया किंकर, तेणे रचिले ते आवार. या ओळीत संत बहिणाबाई म्हणतात की संत नामदेव या देवालयाचे किंकर म्हणजेच दास बनले. त्यांनी वारकरी संप्रदायाचे अंगण विस्तारले. अर्थात संत नामदेवांनी स्वतःला विठ्ठलाचा दास म्हणजेच सर्वंट मानून संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर अगदी पंजाब पर्यंत या वारकरी संप्रदायाचा प्रसार केला आणि त्याला विशाल असे आवार मिळवून दिले. जनार्दन एकनाथ खांब दिधला भागवत. पुढील काव्यपंक्तीत संत बहिणाबाई म्हणतात, या इमारतीला जनार्दन स्वामींचे शिष्य संत एकनाथांनी भागवत धर्माचा भक्कम खांब म्हणजेच आधार दिला. वारकरी संप्रदायात एकनाथी भागवत प्रसिद्ध आहे. तुका झालासे कळस, भजन करा सावकाश. या पंक्तीद्वारे संत बहिणाबाई तुकारामांची थोरवी गातात. त्या म्हणतात, संत तुकाराम जणू या देवालयाचा कळस झाले. त्यांनी वारकरी संप्रदायाला परिपूर्ण वैभव प्राप्त करून दिले. अशा या देवालयात शांत चित्ताने भगवंताचे भजन करावे. बहिणी म्हणे फडकती ध्वजा, निरूपणा केले बोजा. अभंगाच्या शेवटच्या कडव्यात संत बहिणाबाई म्हणतात, या वारकरी संप्रदाय रूपी देवालयाची ध्वजा भक्ती व ज्ञान यांच्या बळावर फडकत आहेत, म्हणजेच वेविंग. मी केवळ या महानतेचं निरूपण म्हणजेच डिस्क्रिप्शन केले आहे. अशा प्रकारे संतांनी समाजाची गरज जाणून